मास निमित्त अखंड शिवनाम सप्ताह परमपूज्य राष्ट्रसंत डॉक्टर शिवलिंग शिवाचार्य महाराज श्री क्षेत्र भक्तिस्थळ तालुका अहमदपूर जिल्हा लातूर अखंड शिवनाम सप्ताह कीर्तन महोत्सव परमरहस्य पारायण सोहळा प्रेक्षेपण आपलं आवडतं मराठी हॉटस्पॉट पुनर्प्रेक्षेपण गजर कीर्तनाचा गुरु महाराज गुरु गुरु महाराज गुरु सगुण सुंदर रूप 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 सगुण सुंदर शंकर शंकर माझे
बंधू विश्वनाथा माझे हृदय भुवन करा आपुले शोभसन माझे हृदय भुवन भुवन माझे हृदय भुवन भुवन माझे हृदय भुवन माझे हृदय भुवन भुवन माझे हृदय भुवन भुवन माझे हृदय भुवन आपुले कल्याण व्हावे ज्याचे चित्ती 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 ज्ञानेशिवा प्रति शरण जावे ज्ञानेशिवा प्रति शरण जावे ज्ञानेशिवा प्रति शरण जावे आपुले
कल्याण व्हावे ज्याचे चित्ती आपुले कल्याण व्हावे ज्याचे चित्ती ज्ञानेश्वरा प्रभु शरण जावे शिवा प्रभु शरण ज्ञानेश्वरा प्रभु शरण जावे कल्याण स्वरूपी कल्याणी रमण स्वरूपी कल्याण कल्याण स्वरूपी कल्याणी रमण स्वरूपी कल्याण नाम ही कल्याण प्रद जाचे कल्याण प्रद जाचे नाम ही कल्याण प्रद जाचे शिवाचे ते नाम करिता स्मरण 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 शीघ्रचे कल्याण होय त्याचे कल्याण होय त्याचे शिवची कल्याण होय त्याचे कल्याण स्वरूपी कल्याणी रमण कल्याण स्वरूपी कल्याणी रमण कल्याण स्वरूपी कल्याणी रमण स्वरूपी कल्याणी रमण नाम ही कल्याण प्रद जाचे कल्याण प्रद जाचे नाम ही कल्याण प्रद जाचे शिवदास मने कल्याणदायक शिवदास मने कल्याणदायक माझा एक शिवाची तो माझा एक शिवाची तो माझा एक शिवाची तो शिव पाठ करा शिव पाठ करा पाठ करा शिव पाठ करा शिव पाठ करा पाठ करा शिव पाठ करा सीता फेरा तुके शंकर उमा हॅलो हॅलो
कल्याण भावे जाते चित्ती आपुले कल्याण त्याने शिवा प्रती शरण जावे शरण जावे त्याने शिवा प्रती शरण जावे शरण जावे त्याने
कल्याण वा हे हाना नामही कल्याण प्रद जाते नामही कल्याण प्रद जाते नामही कल्याण नामही कल्याण प्रद जाते नामही कल्याण नामही कल्याण प्रद जाते कल्याणी स्वरूपी कल्याणी स्वरूपी कल्याणी रमण कल्याणी स्वरूपी कल्याणी स्वरूपी नामही कल्याण प्रद नामही कल्याण नामही कल्याण भनि भम भम रे नि रे रे मा प म प म नि भम नि भनि भम भम रे रे म रे म प म प नि भनि भम नामहि कल्याण प्रद जाते नामहि कल्याण प्रद जाते स्वरूपे कल्याण स्वरूपे कल्याणी रमण कल्याण स्वरूपे कल्याणी रमण 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 शिवहर
सद्गुरु सुरेंद्र शिवाचार्य महाराज की जय। पार्वती पते शिवाय महादेव। शिवहार 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 आपुले कल्याण व्हावे ज्याचे चित्ती, आपुले कल्याण व्हावे ज्याचे चित्ती, तिने शिना स्वरूपी कल्याणी रमण, नाम ही कल्याण प्रद ज्याचे, शिवाचे ते नाम करिता स्मरण, शीघ्रचे कल्याण होय त्याचे, कल्याण स्वरूपी कल्याणी रमण, नाम ही कल्याण व्रत जाचे, शिवदास मने कल्याणदायक, शिवदास मने कल्याणदायक, असे माझा एक शिवाची तो, कल्याण स्वरूपी कल्याणी रमण, नाम ही कल्याण व्रतजांचे शिवहार श्री गणेशाय नमः। श्री गुरुभ्यो नमः। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। ओम ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्ति द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्षणम् एकं नित्यं विमलमचलं सर्वदि साक्ष्यभूतं भावार्थितं त्रिगुणरहितं श्रीगुरु तन्नमामि। अज्ञानतिमिरञ्जस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुतिमिलेन तस्मै श्रीगुरुवे नमः। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरुवे नमः। तस्मै श्रीगुरुवे नमः। जय जय आदि सदाशिवा, जय जय आदि सदाशिवा परब्रह्मा द्वयानंद वैभवा। नमो तुझ देवादिदेवा परमेश्वरा जगद्गुरु। आता नमोची शक्ती जी जगन्माता पार्वती, आज्ञेजन उत्तम गती, जयेची अनुग्रहे वेदा पर शिवा परब्रह्मा, नेनवे तुझा महिमा साकार हो नियामा, पूर्वीशी हेतू इच्छित श्री सद्गुरु कृपे करून आदि नमो शिवगण, जे कामर सर्वहुन तयास प्रेमे शरणमी, आपुले कल्याण व्हावे ज्याचे चित्ती, तेने शिवा प्रती शरण जावे, कल्याण स्वरूपी कल्याणी रमण, नाम ही कल्याण प्रद ज्याचे, शिवाचे ते नाम करिता स्मरण, शीघ्रची कल्याण होय त्याचे, कल्याण स्वरूपी कल्याणी रमण, नाम ही कल्याण प्रद ज्याचे,
शिवदास म्हणे शिवदास आ शिवदास म्हणे कल्याणदायक असे माझा एक शिवाची तो कल्याण स्वरूपी कल्याणी रवाना नाम ही कल्याण प्रदजाचे शिवहर आपुले कल्याण व्हावे ज्याची चित्ती त्याने शिवाव्रती शरण जावे. या पवित्र क्षेत्रामध्ये अधिक मासानिमित्त चालू झालेला अखंड शिवनाम सप्ताह आणि आजचा दुसरा दिवस कीर्तनाच्या पार्श्वभूमीवर म्हणजे कीर्तनाकडे वळण्या अगोदर थोडासा अल्पसा परिहार देणं ते गरजेचं आहे. ते म्हणजे असं, अनंत कोटी ब्रह्मांडाचा मालक, अनंत कोटी ब्रह्मांड नायक, देवादिदेव महादेव वर पार्वती माता या अनंत कोटी देवांच्या चरणी या ठिकाणी नतमस्तक होऊन ज्या शिवसंप्रदायामध्ये या संप्रदायाचा पाया ज्याने रचला असे समाधी विधाते शिवयोगी संत शिरोमणी मन्मथ स्वामी कपिलाधार निवासी यांच्याही मंगलमय चरणी या ठिकाणी अनंत कोटी प्रणिपात करून 12व्या शतकातील क्रांतीसूर्य महात्मा बसवण्ण यांच्याही मंगलमय चरणी या ठिकाणी अनंत अनंत कोटी दिव्य प्रणिपात करून व ज्यांच्यामुळे आज आपण या ठिकाणी आहोत, ज्यांच्यामुळे ही सेवा मला घडू लागलेली आहे अशी आपली गुरु माऊली राष्ट्रसंत वसुंधरा रत्न पुरस्कार आज त्यांना 104 वर्ष पूर्ण झाली. महाराज ज्या दिवशी ते जन्मले आणि जन्मल्यापासून कार्य सिद्ध करण्यासाठी त्यांचा जन्म झाला आणि विचार केला आपला जन्म कशासाठी आहे. आमचे मन्मथ माऊली सांगतात बघा, हा जो जन्म आपणाला मिळत आहे महाराज या जन्माचं सार्थक केलं पाहिजे असे वसुंधरा रत्न पुरस्कार ज्यांनी हा जन्म आपल्यासाठी खर्च केला असे वसुंधरा रत्न डॉक्टर शिवलिंग शिवाचार्य महाराज अहमदपूरकर ज्यांच्या मातृभूमीमध्ये आज हे स्थळ आहे. ह्याचं नाव काय? भक्ती स्थळ. भक्त येणारं स्थळ म्हणजे भक्ती स्थळ. कुणी या कुणीही जावा असं या अधिक मासानिमित्त चालत आलेला हा अखंड शिवनाम सप्ताह आजचा दुसरा दिवस आणि या दुसऱ्याच दिवशीच्या सेवेसाठी सर्व या ठिकाणी उपस्थित असलेले संप्रदायातील नामवंत गायक वादक कीर्तनकार मंडळी, आमच्या ज्यांच्या हाताला हात धरून आम्ही गायनाचा थोडा अभ्यास केला, 4 शब्द शिकलो असे आमचे शिवभक्ती पारायण शिवाण्णा बेळसांगवीकर असतील, बाबराव अप्पा धुळशेट्टे जळकोटकर असतील, आमचे सदानंद गुरुजी असतील आणि या ठिकाणी संप्रदायातील नामवंत कीर्तनकार आमचे महेश महाराज गिरके चाकूरकर व तसेच एक नामवंत गायक म्हणून या ठिकाणी युवा गायक आमचे शिवभक्ती पारायण बालाजी महाराज देऊळवाडीकर त्यांच्यासोबत आलेली सर्व या ठिकाणी व ज्यांच्यामुळे आज हा कार्यक्रम अधिक मासानिमित्त अवघ्या महाराष्ट्र नव्हे अवघ्या देशामध्ये जाणार आहे. सदानंद गुरुजी असे आमचे मराठी चॅनलवाले, आमचे मराठी हॉटस्पॉट तुमच्याही मंगलमय चरणी या ठिकाणी अनंत कोटी प्रणिपात करतो. आणि आजच्या ज्या सेवेसाठी खरं तर माझी सेवा नाही बरं का, माझं भाग्य किती मोठं आहे बघा. ही सेवा माझी नाही, या गादीचं काहीतरी माझा पाठीमागा आहे. कारण ही सेवा शिवभक्ती परायण बीड जिल्हा अध्यक्ष गिरी गुरुजींची होती. काही कारणास्तव कार्यक्रमामध्ये बदल करण्यात आला आणि त्यांची सेवा माझ्याकडे आली. म्हणजे मला सद्गुरूने कृपा केली, चित्त ममता ही गेली. त्या गुरुचे उपकार माझ्यावर अनंत असे आहेत आणि राहणार महाराज. म्हणून त्या गुरुच्या समोर, माझ्या आईच्या समोर, गुरु माऊलीच्या समोर मला सेवा करण्याची संधी मिळाली आहे.
माझ्या एवढा भाग्यवान मीच आहे. म्हणून माझ्या जीवनातील सज्जन मायबाप आपल्या जीवनामध्ये गुरुला सर्वात जास्त महत्व दिलेलं आहे. प्रत्येक संप्रदायानं दिलेलं आहे. त्यापैकी आपल्या तर संप्रदायानं गुरुला सर्वात जास्त महत्व दिलेलं आहे. या सुखी अशा प्रवासामध्ये आपण निघालेलो आहोत. या प्रवासामध्ये आपल्याला दोन गोष्टी अवश्य लागतात, सुख आणि दुःख. अनेक गावं लागतात. जसं आपण प्रवासामध्ये जातो, गावोगावी मुक्काम, रेल्वेने प्रवास करीत असताना अनेक गावं लागतात. तसं हे जीवन आपलं एक यात्रा चालू आहे महाराज. यात्रा, जत्रा, प्रवास ज्याला आपण म्हणतो. या प्रवासामध्ये सर्वात जास्त महत्व गुरुला आहे. मग प्रत्येकाच्या जीवनामध्ये गुरु आला पाहिजे. म्हणून माझ्या सुद्धा जीवनामध्ये प्रवास चालू असताना गुरुचा सहवास लावला. असे माझे गुरुवर्य ज्यांनी मला घडवलं, असे माझ्या देहाला लाभलेले माझे गुरुवर्य शंकरलिंग शिवाचार्य महाराज मठ संस्थान शिरवानपाळ यांच्या मंगलमय चरणी दिव्य कोटी प्रणिपात करून व ज्यांच्यामुळे आज या गादीवर मी थांबाय उभा आहे ती माझी राष्ट्रसंत माऊली. बघा, मोठेपणा सांगावं तेवढा कमी आहे महाराज. ज्या गुरु माऊलीच्या विशेष महत्वाचं सांगत असताना अनेक संप्रदाय आपल्या महाराष्ट्रामध्ये चालतात. आमच्या चॅनलवाल्या भैयाला माहिती आहे, त्यांनी प्रत्येक संप्रदायाची कीर्तनं युट्यूबवर सोडली महाराज. परंतु मी आज सांगू इच्छितो, जो हा वीरशैव संप्रदाय आज घडू लागलेला आहे, जे आज आम्ही तुमच्या समोर दोन शब्द सांगण्याचा प्रयत्न करू लागलो, ती आमची ताकद नाही महाराज. कारण जर हे दोन शब्द सांगण्याची ताकद आमच्यामुळे कशामुळे आली? कुठला अभ्यास नाही, कुण्या शाळेमध्ये गेलो नाही. आता तर कुठं आमच्या महेश महाराजांना शाळा चालू केली महाराज, संप्रदायाची पहिली शाळा. परंतु सज्जन मायबाप या वीरशैव संप्रदायाचे अनेक युवा कीर्तनकार या राष्ट्रसंत माऊलीच्या आशीर्वादानं आज गादीवर आहे. शिवाहर राष्ट्रसंत माऊलीचा हात आमच्या पाठीशी लाभला आणि आज दोन शब्द सांगण्याचा प्रयत्न आम्ही करू लागलो. कारण त्या माऊलीचा आशीर्वादच आहे. मग ती माऊली साधारण व्यक्ती होती का हो? देवाचा अवतार ज्यांना म्हणतो. कारण आमच्या मनवत माऊली एका जागी खूप सुंदर सांगतात, गुरुदेवाचाही देव कळे घेता अनुभव. गुरुला महत्व काय दिलं आहे बघा. गुरु देवाचाही, मग जगातला पहिला गुरु कोण? देव. मग कोण? जगाचा पहिला गुरु म्हणलं तर आज विशेष महत्व आहे महाराज. जगाचा पहिला गुरु असणारा देवादिदेव महादेव आणि पहिला शिष्य आमची जगन्माता पार्वती. मग जगाला अनेक संप्रदायानं गुरुला महत्व दिलं महाराज. मग मला सांगा, गुरुला देवाच्या पुढलं स्थान आहे. मग या गुरुला संतांना जन्म कळाला. आमचे मनमत माऊली जन्म कसा सांगू लागले तुम्हाला आम्हाला सांगू का? या जन्मामध्ये आल्याच्या नंतर आपल्याला अभंगाकडे जाण्यापूर्वी थोड्या केळवेळमध्ये आपल्याला कीर्तन संपवायचे महाराज. कारण अलिया संकट नाम घ्यावे निळकंठ. या मोठ्या संकटातून सुद्धा बघा राष्ट्रसंत माऊली आज समाधीस्थ झाली महाराज. तरी सुद्धा सप्ताह बंद आहे का? आज सप्ते चालू आहेत का? नाही, संतांचं वाक्य, संतांचं जीवनच या हिताच्या कल्याणासाठी झाले. म्हणून आमचे मनमत माऊली काय म्हणतात बघा, संतांना सुद्धा जन्म मिळाला, आम्हाला सुद्धा जन्म मिळालाय. संतांनी काय केलं ना आपण काय करू लागलो बघा. कारण संतांना हा जन्म मिळाला सुद्धा आणि कळाला सुद्धा. मनमत माऊली काय म्हणतात बघा, देवे माझा जन्म सुखाचा केला, देवे माझा जन्म सुखाचा केला, सुखाचा केला,
देवे माझा जन्म सुखाचा गेला, देवे माझा जन्म सुखाचा गेला, देवे माझा जन्म सुखाचा गेला. कोटी जन्म दिला साधूची आया, कोटी जन्म दिला साधूची आया, देव माझा जन्म सुखाचा गेला, देव माझा जन्म सुखाचा गेला, देव माझा जन्म सुखाचा गेला, देवी माझा जन्म सुखाचा गेला, कोटी जन्म दिला साधूची आण, कोटी जन्म दिला साधूची आण. देवे माझा जन्म कोटी जन्म दिला साधूची आण, कोटी जन्म दिला साधूची आण. आमचे मनमत माऊली सुंदर सांगू लागले, जन्म आपणाला मिळालेला आहे. देवे माझा जन्म सुखाचा गेला, पोटी जन्म दिला साधूची आण. कुणाचा जन्म, कुणाच्या पोटी जन्म मिळालाय? पोटी जन्म दिला साधूची आण, देवे माझा जन्म सुखाचा गेला. खऱ्या सुखाच्या प्राप्तीसाठी आम्हाला जन्म मिळालाय. मग सज्जन मायबापानं हा जन्म संतांना कळाला, आम्हाला कळाला का? आम्हाला अजून जन्म कळाला नाही. म्हणून आजच्या सेवेसाठी घेतलेला अभंग शिव संप्रदायातील थोर संत, संत परंपरेतील शिवदास माऊली यांचा 4 चरणाचा शिवपाठातील अभंग क्रमांक 15वा, नामाचं मानवी जीवनामध्ये कल्याण हित सांगणारा हा अभंग आहे. शिवहर शिवहर. शिवदास माऊलीने 29 अभंगाची रचना केली. अभंग, एक अभंगापासून 29 अभंगापासून या शिवपाठामध्ये नामाचं महत्व सांगितलं. आणि या अभंगामध्ये थोडं बाजूला येऊन काय सांगितलं? अभंगाचं पहिलं चरण, आपुले कल्याण भावे जाचे चित्ती, आपुले कल्याण भावे जाचे चित्ती, भावे जाचे चित्ती, आपुले कल्याण भावे जाचे चित्ती, कल्याण भावे चित्ती, आपुले कल्याण
पुरुषोत्तम व अधिक मास निमित्त अखंड शिवनाम सप्ताह परमपूज्य राष्ट्रसंत डॉक्टर शिवलिंग शिवाचार्य महाराज श्री क्षेत्र भक्तिस्थळ तालुका अहमदपूर जिल्हा लातूर अखंड शिवनाम सप्ताह कीर्तन महोत्सव परमरहस्य पारायण सोहळा प्रेक्षेपण आपलं आवडतं मराठी हॉटस्पॉट पुनर्प्रेक्षेपण गजर कीर्तनाचा